मुकुंदनगरमध्ये धीरज परदेशीवर झालेला प्राणघातक हल्ला आणि त्यानंतर अहिल्यानगर शहरात झालेला तणाव संपूर्ण अहिल्यानगर शहराने पाहिलाय। 3 दिवस धीरज परदेशी जीवन मृत्यूची लढाई लढत होता, मात्र अखेर त्याची ही लढाई अपयशी ठरली आणि काल धीरजचा मृत्यू झाला। त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आणि अहिल्यानगरकर व्यापारी आक्रमक झाले। सर्वांनी अहिल्यानगर बंदची हाक दिली। त्यानंतर संपूर्ण अहिल्यानगर शहरात कडकडीत आज बंद पाळण्यात येतोय। दरम्यान काल धीरजचा मृतदेह संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता आणि आता त्याची पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू आहे। काही वेळातच धीरजचा मृतदेह अहिल्यानगर शहरात येणार आहे। त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। दरम्यान त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी अहिल्यानगर शहरामध्ये DSP ऑफिस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। आपण पाहू शकता माझ्या या बाजूला मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे आणि अहिल्यानगर शहरामध्ये चप्पे चप्पे पे पोलीस कडी आहे। जिकडे पाहावं तिकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। मुकुंदनगरच्या मेन गेटवर सुद्धा मोठे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे आणि मुख्य गेट बंद करण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता DSP चौकात SP ऑफिस समोर देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि काही वेळातच आता धीरजचा मृतदेह अहिल्यानगर शहरात येणार आहे। त्याला अंतिम विदाई देण्यात येणार आहे। मोठ्या शोकाकुल वातावरणात त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आलेली आहे। आता 5:15 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। दरम्यान आज अहिल्यानगर शहरात आमदार गोपीचंद पडळकर देखील आलेले आहेत आणि त्यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे। काही वेळातच आता धीरज परदेशीचा मृतदेह अहिल्यानगर शहरात येणार आहे। त्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। दरम्यान आता प्रश्न एक उपस्थित होतोय, धीरजच्या बायकोने मागणी केली होती की धीरजचा अंत्यविधी ज्या ठिकाणी धीरजला मारण्यात आलं होतं तिथेच करण्यात यावा, मात्र आता धीरजचा अंत्यविधी कुठे होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।